नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. 19वा हप्ता आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा कधी येईल हे सगळ्यांच्या मनामधील प्रश्न आहे. तोच प्रश्न आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 18वा हप्ता हा ऑलरेडी ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता दिवाळीच्या वेळेस. ओके. आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांमध्ये खूप काही नवनवीन गोष्टी शासनाकडून सांगण्यात आल्या. त्या गोष्टी काय होत्या त्याही आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम नमस्कार, मी सचिन प्रतीकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा. बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 6वा हप्ता होता त्याच्यामध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. आणि जो की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता देखील वाढवून येणार आहे. कसं तर आता जे काही 6,000 रुपये मिळत आहे आपल्याला, त्या 6,000 ऐवजी आपल्याला 12,000 रुपये शासन देणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे काही 6,000 मिळत आहे तेही 6,000 ऐवजी 9,000 रुपये मिळतील. म्हणजे असे टोटल शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दुप्पट पैसे हे मिळणार होते. आणि म्हणूनच त्या संदर्भात निर्मला सीतारामन यांची देखील बैठक झाली. पण त्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की हे जे काही हप्ते आहेत हे हप्ते वाढणार नाही, आम्ही शेतकऱ्यांना इतर योजनांचा लाभ देखील देणार आहोत. त्यामुळे याच्यानंतर हे स्पष्ट झालं की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो 2,000 रुपयाचाच मिळणार आहे. त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पिन जो काही हप्ता आहे तो हप्ता देखील 2,000 रुपये मिळणार आहे. मग आता हा हप्ता मिळणार कधी आपल्या प्रश्नाकडे येणार मित्रांनो. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 4-4 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पैसे डिपॉझिट होत असतात. आता जर बघायला गेलं तर ह्या एंडपर्यंत म्हणजे कालच एक बैठक झाली मुख्यमंत्र्यांची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं की जे काही शेतकऱ्यांना आम्ही वेगवेगळ्या योजनांचा लाभ देत आहोत, वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे आम्ही वेळेवर डिपॉझिट करणार आहोत. जे काही राहिलेले अनुदानं आहेत आणि जे काही अपकमिंग अनुदान आहेत त्याच्यामध्ये एकतर जानेवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे जे काही राहिलेले पैसे आहेत हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे. आता ज्यांचं कोणाचं KYC वगैरे राहिलं असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही याचा लाभ घेता येणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.